नंदुरबार शहराच्या नवापूर बायपास रस्त्यावर विजी राजपूत पेट्रोल पंपाजवळ कारची मोटरसायकलला धडक. अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन एकाला किरकोळ मार लागला आहे. प्राप्त माहितीनुसार आज रात्री 9:15 वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील नवापूर बायपास रस्त्यावर विजी राजपूत पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात आलेली इको स्पोर्ट कार क्रमांक MH39O 5050 ने स्प्लेंडर मोटरसायकलला जबर धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील एक जण गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याला किरकोळ मार लागलाय. स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी रस्त्यावर जमा झाली होती. नवीन शैक्षणिक धोरण याचा परिपूर्ण अभ्यास जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात येत असून आज दिनांक 28 डिसेंबर 2023 गुरुवार रोजी नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या सभागृहात नंदुरबार शाखेच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानानिमित्त सभागृहात व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती अभियानाकरिता प्राध्यापक नंदा वसावे या प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होत्या. या व्याख्यानाला महाविद्यालयाचे प्रशांत बागुल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री भावेश मराठे, सहमंत्री सागर साठे, महाविद्यालय अध्यक्ष हर्षल बेडशे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची प्रखर लढा देऊन देशासाठी बलिदान देणारे शहीद शिरीष कुमार मेहता यांची आज 97वी जन्मजयंती असून नंदुरबार शहरातील हुतात्मा शिरीष कुमार मेहता आणि त्यांचे सहकारी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार शहरातील माणिक चौकात उभारण्यात आलेल्या स्मारकाला देशातील राज्यातील अनेक पर्यटक भेट देत असतात. मात्र या स्मारकाची दुर्दशा झाली असून आज शहीद शिरीष कुमार मेहता यांच्या जन्मजयंती दिनी देखील नंदुरबार शहरातील अधिकारी, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांना या बाल शहीदांच्या कार्याचा विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झालाय. आज या शहीद स्मृतींना अभिवादनाकरिता बोटावर मोजण्या एवढ्या जागरूक नागरिकांनाच भेट दिली. यामुळे शहीदांचा नंदुरबार वासियांना विसर पडला की काय असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मुलगी परिसरातील विविध विभागांमार्फत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था व निकृष्ट कामामुळे नागरिकांचे हाल होत असून सदर विभागातील अधिकारी व काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील मुलगी परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या विभागांमार्फत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून या भागात अनेक गावात पाण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. यामुळे या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असून संबंधित विभागाचे अधिकारी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी, माजी सदस्य सीताराम राऊत, निर्मला राऊत, पंचायत समिती सदस्य मान्या वळवी, नूरजी वसावे, सोन्या टेवरा, सरपंच भांगरा पाणी, सरदारसिंग वसावे यांच्यासह मोलगी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलं आहे की सातपुडा मोलगी परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, PMJSY, CMJSY आणि जल जीवन मिशनचे कामं सुरू आहे, परंतु ते चांगल्या प्रकारे होत नाही. कारण PMJSY आणि CMJSYचे जे रस्ते झाले त्याच्यावर एसटेच चालू शकत नाही किंवा आज ते दुरुस्तीच्या नावाने कसं तरी थतुरमथुर काम करून बिले करण्याचे काम जे चाललं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी एक यादीच बनवून आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेले आहे की या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. हे जे बांधकामचे आणि जिल्हा परिषद बांधकाम, PMJSY, CMJSY जे कामं सुरू आहे मलगी परिसरामध्ये त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि फक्त काम न करता बिले काढायचे जे प्रकार या भागामध्ये सुरू आहे, अधिकारी, ठेकेदार आणि यांच्या संगनमताने जे चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आज या परिसरातले सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांनी मिळून हे निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावर आमचे स्वाक्षरी आहे.